काय चाललंय? तुमचं बाळ प्रत्येक फीडिंग नंतर उलटी करतंय आणि त्याच्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन होतंय. चला, सगळ्या कन्फ्युजन आणि आपल्या प्रश्नांना साईडला ठेवा आणि हा प्रश्नाचं उत्तर एका ओपन हार्टेड राहून जाणून घ्या. पहिली आणि महत्वाची गोष्ट, आपण इथून जेवण जेवतो, मग ते फूड पाईप मधून खाली जातं, मग इथे एक वाल्व असते, ती ओपन होते, जेवण आतमध्ये जातं, वाल्व बंद होते आणि जेवण पचतं. हे आपल्या शरीरात होत आहे. पण लहान मुलांच्या शरीरात जेवण आतमध्ये जातं, ही वाल्व ओपन होते, जेवण आतमध्ये जातं, पण ही वाल्व बंद नाही होत, कारण तुमच्या बाळाचं हे जे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ते अजून पूर्णतः डेव्हलप नाही. म्हणून कित्येकही वेळ काय होतं, जे पोटात दूध असतं ते उ- उ- वरती येत राहतं. त्याला आपण म्हणतो रिफ्लक्स. रिफ्लक्स म्हणजे काय, ते जी ओकारी येते ना ते. पण आपल्याकडे ना मराठीत म्हणलं तो उकरो बाळसो, उकरो बाळसो, उकरो बाळसो म्हणजे काय. सो थोडक्यात तुम्हाला चेक करायचंय की तुमचं बाळ उलटी करतंय प्रत्येक फिडिंग नंतर, प्रत्येक वेळेस ढेकर देताना, ही गोष्ट साईडला ठेवा. पण तुम्हा लोकांना चेक करायचंय की तुमचं बाळ उलटी केल्यानंतर कसं आहे. सो पहिलं मी तुम्हाला सांगून टाकते की उलटी होणं हे नॉर्मल आहे, कारण त्यांचं रिफ्लक्स अजून डेव्हलप नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, तुमचं पिल्लू कित्येकही वेळा एकतर कपडे कॉटनचे असतात, तुमच्या पिल्लूनी उलटी केली ते असं ओलं पसरतं आणि तुम्हाला वाटतं बापरे किती ओकलंय माझं बाळ. कित्येक वेळा ते खूप जास्त ओकलेलं नसतंच, ते खूप कमी ओकलेलं असतं, पण आपल्याला तसं जाणवतं ते कॉटनवरती स्प्रेड झाल्यामुळे. तिसरी महत्वाची गोष्ट, तुमचं बाळ कित्येकही वेळा जेव्हा ओकतं तेव्हा ते एक्स्ट्राचं दूध ओकतं. म्हणजे आपल्याला जे एक मनात वाटतं ना की सगळ्याच्या सगळं बाळाने काढून टाकलं, तसं नाहीये. बाळ सगळ्याचं सगळं दूध काढून नाही टाकत आहे, अगदी कमी दूध काढून टाकतंय, पण येस, पिल्लू दूध काढून टाकतंय. तर त्याचं आपल्याला टेन्शन कधी घ्यायला पाहिजे, चला जाणून घेऊयात. सो ओकरं बाळसं असणं किंवा बाळाने ओकणं हे नॉर्मल आहे पहिल्या 6 महिन्यापर्यंत. प्रत्येक फीडिंग नंतर बाळाने ओकणं हे पण नॉर्मल आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, आपण हे ओकणं कमी करू शकतो क्या? काही काही गोष्टीने कमी करू शकतो. नंबर 1, बाळाचं ब्रेस्ट फीडिंग झालं की लगेच बाळाला उभं करू नका. थोडंसं बाळाला उभं करा, मग थोडं अजून उभं करा, मग हळूवारपणे छातीवरती घ्या. तर हळूहळू ट्रान्झिशन झाल्यामुळे उकारी कमी होते. दुसरं, तुम्हाला जर छातीत दूध खूप जास्त असेल आणि झुप 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 बाळाला असं खूपच फास्ट दूध येतं, तर फिडिंगच्या आधी थोडंसं दूध काढून साईडला ठेवा आणि मग बाळाला फिडिंगला घ्या. त्यामुळे काय होईल, बाळाच्या तोंडात जे खूप प्रेशरने दूध जाणार आहे ना, ते कमी जाईल आणि त्याच्यामुळे पण बाळाला त्रास थोडासा कमी होऊ शकतो, नाहीतर तो ओकारी इफेक्ट येत राहतो. तिसरी महत्वाची गोष्ट, जर तुम्ही एखादा परफ्यूम किंवा डिओड्रंट किंवा मॉइश्चरायझर किंवा क्रीम जर बदलली असेल, तरी पण तुम्हाला लक्ष द्यायचंय की बाळ हे थोडे सेन्सिटिव्ह असतात वासाला. त्या वासामुळे पण कधी कधी असं होऊ शकतं की तुमचं पिल्लू ओकारी काढतं. सो या बेसिक गोष्टी झाल्या, त्याचं तुम्ही काळजी घेतली तर थिंग शुड बी सॉर्टेड. अरे अजून एक गोष्ट राहिली, जेव्हा तुमचं बाळ खूप जास्त रडतं तेव्हा ते रडून रडून पण ओकारी काढू शकतं. तर त्याचं पण टेन्शन नका घेऊ. मग टेन्शन कधी घ्यायचं? सिम्पल, तुमचं पिल्लू नुसतं ओकतंय आणि ब्रेस्ट फीड किंवा बॉटल फीड रिजेक्ट करतंय किंवा फीड घेतच नाहीये, इट्स अ मॅटर ऑफ कन्सर्न. दुसरी गोष्ट, उलटी होतीये पण उलटी हिरव्या रंगाची आहे. सो पिल्लूच्या पोटात एक बाईल ऍसिड असतं, जर बाईल ऍसिडमुळे तुमच्या बाळाची उलटी हिरवी होत असेल, त्याचा अर्थ म्हणजे बाळाच्या पोटात जे फॅट जातंय ते डायजेस्ट होत नाही, त्यामुळे हिरवी उलटी होते. डॉक्टरला दाखवून घ्या. तिसरी महत्वाची गोष्ट, उलटी झाल्यानंतर तुमचं बाळ शांत नाही होत आहे आणि तुमचं बाळ एकदम नॉर्मल आहे, तर मग काळजी करायचं कामच नाही. पण कित्येक वेळा काय होतं की तुम्ही उलटी केल्यानंतर बाळ नॉर्मल नाही होत, बाळ खूप जास्त डिस्टर्ब असतं, खूप जास्त रडतं, तर मग डॉक्टरकडे जायची गरज आहे. पण बाळ ओकलं, मग बाळ शांत वाटतंय, हसरंय, तर मग काही करायची गरज नाही. नंबर 4, तुमचं पिल्लू रेनबो उलटी करते, म्हणजे पिल्लू इथे अशी इंद्रधनुष्यासारखी उलटी होतीये, डिस्टन्स वरती उलटी होतीये, तर मग आपल्याला डॉक्टरला दाखवायची गरज आहे. पिल्लूला खांद्याकडलं झोपल्या झोपल्या इथल्या इथे जर उलटी होत असेल, तर मग आपल्याला त्याच्यासाठी जास्तीचं काही करायची गरज नाही. एव्हरीथिंग विल गेट स्टार्टेड. म्हणजे काय थोडक्यात, बाळाने उलटी करणं किंवा बाळाने प्रत्येक फीड नंतर उलटी करणं इज कन्सिडर्ड ऍब्सोल्युटली नॉर्मल. आपल्याला त्याच्यासाठी कोणतीही दुसरी गोष्ट करायची गरज नाही. ठीक आहे, हे जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्ही शांत व्हाल आणि तुम्हाला पण जास्त स्ट्रेस होणार नाही की माझं बाळ का सारख्या उलटी करतंय. जर तुम्हाला तुमच्या अशा छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं माझ्या तुझ्याकडून पाहिजे असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंटमध्ये लिहून कळवा तुम्हाला हा पर्टिक्युलर व्हिडिओ कसा वाटला. हॅव अ ग्रेट टाइम, बाय बाय.